विधान परिषद निवडणूक अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। महायुतीमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आलेली आहे। नाशिक, नांदेड, परभणीमध्ये बंडखोरांमुळे उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे। बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे लक्ष असणार आहे। तर महायुतीमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आलेली आहे। या विधान परिषद निवडणुकीमध्ये अनेकांनी बंड केलेले आहे। अनेकांनी आपले बंड करत उमेदवारी अर्जही दाखल केलेले आहेत। त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे। अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। बंडखोरी झाल्यामुळे आता महायुतीमधली अंतर्गत खदखद समोर आलेली आहे। अनेक उमेदवारांची धाकधूक वाढली। काही ठिकाणी बंडखोरांचे हे बंड शमवण्यामध्ये नेते मंडळींना यश आलेलं आहे। मात्र काही ठिकाणी बंडाचा झेंडा अद्यापही तसाच आहे। त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे। आज शेवटच्या क्षणापर्यंत नेमकं काय घडतंय याच्याकडे लक्ष असणार आहे। आणि या संदर्भामध्ये बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नागपूरहून अमर काणे, नाशिकहून योगेश खरे, छत्रपती संभाजीनगरवरून विशाल करोळे आणि पुण्याहून चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण सुरुवातीलाच नागपूरमध्ये जाणार आहोत। अमर, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे, कारण आपण महायुतीमधली जे अंतर्गत वाद आहे ते चव्हाट्यावर आल्याचं पाहिलेलं होतं। काय नागपूरमध्ये सध्या घडामोडी घडतायत? म्हणजे नागपूर मंडळाच्या संपूर्ण विदर्भातून 5 विधानसभा परिषदेच्या निवडणूक आहेत। त्याच्यात नागपूरची पोटनिवडणूक आहे। नागपूरमध्ये तर थेट लढत सध्या काँग्रेस विरुद्ध भाजपाच्या काँग्रेस समर्थित अजून एक उमेदवार आहे दिनेश, पण ते आज माघार घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे अतुल लोंढे विरुद्ध राजू पोद्दार अशीच लढत होण्याची शक्यता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यवतमाळमध्ये ज्या पद्धतीने काल काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली, त्यानंतर महायुतीतलंच 3 महत्त्वाचे पक्ष एकमेकांविरुद्ध दिसत आहेत। तिथे शिवसेनेचा अधिकृत महायुतीचा उमेदवार म्हणून दुष्यंत चतुर्वेदी आहे, तर भुतडा हे भाजपाचे तिथले भाजपाचे बंडखोर तिकडनं उभे झालेले आहे। आणि दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे बेग म्हणून ते सुद्धा उभे आहेत। त्यामुळे महायुतीतले दुसरे 2 पक्ष म्हणजे भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा जो पक्ष उमेदवार आहे तो माघार घेतो का याकडे सगळ्यांचं राहील। तर इकडे दुसरीकडे आपण भंडारा गोंदियाकडे बघायला गेल्यास तिथलं महत्त्वपूर्ण म्हणजे तिथे काँग्रेसने एक खास व्यूहरचना रचलेली आहे। त्याच्यात 2 काँग्रेस समर्थित अपक्ष आणि एक अधिकृत उमेदवार आहे। तर तिथे काँग्रेस कशा पद्धतीने पुढची चाल चालते ते हे 3 वाजल्यानंतर स्पष्ट होईल। तिथे सुद्धा भाजप विरुद्ध काँग्रेस आहे, पण तिथे काँग्रेस समर्थित अपक्ष असतो की काँग्रेस असतं हे अगदी आता काही तासांमध्ये स्पष्ट होईल। तिसरी अमरावतीची निवडणूक पण प्रचंड चर्चेत राहिली। बाजोरे यांना काल तात्पुरता दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिले। सर्वोच्च न्यायालयात ते जाण्याची शक्यता आहे, पण तिथे सुद्धा जी थेट लढत आहे ती काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होताना दिसत आहे। वंचितचे उमेदवार नागपूर आणि अमरावतीला आहे, पण त्याचा किती प्रभाव राहील, फारसा प्रभाव राहण्याची शक्यता नाही आहे। म्हणजे एकूणच आपण संपूर्ण विदर्भात बघायला गेलात तर यवतमाळ वगळता सर्वत्र जी आहे भाजप विरुद्ध काँग्रेस असं चित्र समोर येण्याचं प्रामुख्याने शक्यता आहे। नक्कीच अमर, तर आता आज संध्याकाळपर्यंत नेमकं कसं विदर्भातल्या ह्या लढतीचं चित्र असणार आहे हे स्पष्ट होणार आहे। पुढे आपण नाशिकमध्ये जाणार आहोत। नाशिकमधल्या एका महत्त्वाच्या बातमीचा आढावा घेणार आहोत। नाशिक मतदारसंघात चुरस वाढणार आहे। गणेश गीते, गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। गीते बंधूंचा माघारीस नकार आहे। भाजपचा बंडखोर शिवसेनेविरोधात रिंगणामध्ये उतरलेला आहे। विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात चुरस वाढलेली आहे, कारण शिवसेनेविरोधात निवडणूक रिंगणामध्ये उतरलेल्या भाजप बंडखोर गणेश गीते यांनी माघार घेण्यास नकार दिलेला आहे। दुसरीकडे गोकुळ गीते ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। त्यामुळे नाशिकची निवडणूक तिरंगी होणार हे जवळपास स्पष्ट झालंय। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपण जाणार आहोत। आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, नाशिकमध्ये खरं तर अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत। गीते बंधूंची समजूत काढण्यासाठी उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून होते, मात्र या मनधरणीला काही यश येताना दिसत नाहीये। गीते बंधू हे निवडणूक लढवण्यावर ठाम दिसतात। काय घडू शकते आज? खरं जर आपण बघितलं, गणेश गीते यांना भारतीय जनता पार्टीनं आश्वासन दिलं होतं की त्यांना विधान परिषद देण्यात येईल आणि त्यामुळे गणेश गीते हे सातत्यानं ठाम असल्याचं म्हणतायत। आपण जर बघितलं, त्यांनी कालसुद्धा माध्यमांच्या समोर स्पष्टपणे असं सांगितलं की कुठल्याही पक्षाचा व्हीप हा चालत नाही, त्यामुळे पक्षविरहित हे सर्व प्रक्रिया असते। त्यामुळे माझं
माझं काय जे काही ठरवायचं ते मी ठरवेल. मात्र गिरीश महाजनांशी मी चर्चा करेन या विषयावर. गिरीश महाजन जे सांगतील ते मी करीन असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एकूणच जर बघितलं आपण तर आजच्या या सगळ्या चर्चेतून काय होतं, आज शेवटचा दिवस आहे. आज 3 वाजेपर्यंत माघार घ्यायची आणि रात्रीतून ही सर्व खलबतं होणार होती. आज सकाळपर्यंत त्यांचा निर्णय होणं अपेक्षित आहे. स्वतः उदय सामंतसुद्धा रात्री नाशिकमधून मुंबईला रवाना झाले आहेत. कदाचित आज सकाळी ते सुद्धा त्यांच्याशी चर्चा करतील अशी परिस्थिती आहे आणि त्यानंतरच याचा निर्णय होईल. आत्ता जर बघितलं आपण तर सध्या शिंदे सेनेच्या नरेंद्र दराडे या उमेदवाराविरोधात 3 अपक्षांनी या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे, ज्यामध्ये गणेश गीते आहेत, गोकुळ गीते आहेत आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला बघितलं तर सुदाम बोडके या ठिकाणी आहेत, तसंच परवेश कोकणी सुद्धा या ठिकाणी आहेत. तर यामध्ये गणेश गीते सध्या भाजपकडून त्यांनी फॉर्म भरला आहे, मात्र त्यांना AV फॉर्म देण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष भरलेला फॉर्मसुद्धा हा गृहीत धरता येऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण राजकीय नाट्य जे आहे ते काही तासांवर आता येऊन ठपलेलं आहे आणि दुपारपर्यंत याची पूर्ण स्पष्टता होईल. मात्र एकूणच गीते बंधूंपैकी एक जण निवडणूक लढेल हे याबाबत नक्की या ठिकाणीची अशी चिन्ह जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. नक्कीच योगेश, तर नाशिकमध्ये आपल्याला ही मोठी चुरस पाहायला मिळते. गीते बंधू निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, त्यामुळे आता नेमकं पुढे काय घडते याकडे लक्ष असेल. पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर झालेली आहे. अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला जाणार आहे. मुलाची उमेदवारी माघारी घेणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सत्तारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणतीही नाराजी नाही असं म्हणत महायुतीचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास सत्तारांनी व्यक्त केला आहे. पूर्ण व्यथा, पूर्ण माझ्या जे काही अडीअडचणी होत्या, जे मित्रपक्ष म्हणून ज्या काही दोघांमध्ये जे वादविवाद होते ते संपवण्याचा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या वेळेस दोघांनाही निर्देश देण्याचा उपमुख्यमंत्री देऊ लागले, मुख्यमंत्री देऊ लागले. माझ्या एकट्या मतदारसंघामध्ये कुठेही 17 जागेवर कोणामध्येही वादविवाद होणार नाही, यासाठी हे निर्णय मी माझ्या मुलाचा फॉर्म परत घेणार. आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत. आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, काल सत्तारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती. खरं तर याआधी आपण जेव्हा सकाळपर्यंत सत्तारांची वक्तव्य ऐकत होतो, सत्तार ठाम होते आपल्या भूमिकेवर. त्यांचं असं म्हणणं होतं की मित्रपक्षांकडून कशा प्रकारे शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि म्हणून आम्हाला ही निवडणूक लढवायची. मात्र ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांची भेट होती त्यानंतर सत्तारांचा जो सूर आहे तो काहीसा बदललेला दिसला. आपण माघार घेतोय, आपल्या मुलाचा अर्ज मागे घेतला जातोय असं त्यांनी घोषित केलं. अगदी खरं आहे. सत्ताराचं गेली 3 दिवस सुरू असलेलं बंड अखेर काल रात्री शमलं असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. सत्तारांनी त्यांच्या मुलाचा अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आज सकाळी 11 वाजता त्यांचा मुलगा समीर सत्तार हा अर्ज परत घेणार आहे. खरं तर भाजप सातत्यानं सापत्नूक वागणूक देते असा सत्तारांचा आरोप होता आणि शिवसेनेने निवडणुका लढायच्याच नाही का या भावनेनं अब्दुल सत्तार यांनी तो अर्ज भरायला सांगितला होता आणि त्यानुसार भाजप विरोधात त्यांनी दंड थोपटले होते. मात्र एकनाथ शिंदेंनी याबाबत बैठक घेतली, सत्तारांची त्यांनी समजूत घातली आणि त्यानंतर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्तार यांच्यासोबत भेट झाली आणि महायुतीच्या निर्णयाप्रमाणे आता अब्दुल सत्तार त्यांच्या मुलाचा अर्ज मागे घेणार आहे. त्यामुळं गेली 4 दिवस सुरू असलेली राजकारणातली ही धुमश्चक्री, हे वादळ आता संपलं असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. खरं तर मराठवाड्यात 4 ठिकाणी या विधान परिषदेच्या निवडणूक आहे, मात्र सगळ्यात जास्त चर्चा ही संभाजीनगरचीच होती. आता संभाजीनगरमध्ये थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे आणि त्यात महायुतीचं पारडं जड असल्यामुळे आता महायुतीला छत्रपती संभाजीनगरचा हा पेपर चांगला सोपा जाणार असं काहीसं चित्र आहे. तर दुसरी महत्त्वाची लढत आहे नांदेडची. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे अगदी निकटवर्तीय मित्र अमर राजूरकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर भाजपमध्ये सुद्धा एक असंतोष पसरला होता. बाहेरून आलेल्या लोकांना तिकीट देत आहे तर मग भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी करायचं काय, अशा पद्धतीचा सूर होता. सोबतच महायुतीचे घटक असलेले राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मुलानं सुद्धा अर्ज भरला होता. त्यामुळे तिथेही महायुतीत बंडाळी झाली होती. मात्र अशोक चव्हाणांनी ही बंडाळी पूर्णतः शमवलेली आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा मुलगा आज अर्ज परत घेणार आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांचं वैमनस्य फार जुनं आहे. मात्र असं असलं तरी आज अशोक चव्हाण प्रताप पाटील चिखलीकरांच्या घरी जाणार आहे आणि तिथून संयुक्त पत्रकार परिषद घेत ही युती महायुतीत लढण्यात येईल, ही निवडणूक महायुतीत लढणार आहे अशा पद्धतीची घोषणा केणार आहे. त्यामुळे नांदेडमधलंही बंड आता संपलेलं आहे आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी काहीशी लढत तिथं पाहिली. तिसरी महत्त्वाची निवडणूक ही धाराशिवची आहे. धाराशिवमध्ये महायुतीचे बसवराज पाटील आहेत, त्यांच्याविरुद्ध महायुतीचे महाविकास आघाडी
आघाडीचे महेश देशमुख आहे. मात्र तिथं बंडाचा झेंडा कायम आहे, कारण खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलानं अर्ज भरलेला आहे. हा अर्ज आज परत घ्यावा लागणार आहे. तशा पद्धतीची समजूत त्यांची काढण्यात आल्याची आपल्याला सूत्रांची माहिती मिळते. मात्र हे जर झालं नाही तर महायुतीत तिथं बंड कायम राहील. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांचे सगळे प्रयत्न सुरू आहे आणि चौथी हिंगोलीची लढत, हिंगोलीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. मात्र महाविकास आघाडीत तिथं सुद्धा 2 जणांनी अर्ज भरला आहे. त्यामुळे तिथं महाविकास आघाडीतील एका जणाला आज अर्ज परत घ्यावे लागेल. त्यामुळं एकूण 4 जागांचा विचार करता संभाजीनगर आणि नांदेड हा पेपर आता महायुतीसाठी सोपा झालेला आहे. हो. मात्र सोबतच धाराशिव, लातूर, बीड आणि सोबतच हिंगोली या 2 जागेवरची चुरस आणखी कायम आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत हे चित्र सुद्धा स्पष्ट होईल. नक्कीच विशाल, तर दुपारी 3 वाजेपर्यंत मराठवाड्याचं हे चित्र स्पष्ट होणार आहे. आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. बातमी पुण्यामधली आहे. विधान परिषदेसाठी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस आहे. अपक्ष प्रदीप कंद उमेदवारी अर्ज माघार घेणार का याकडे लक्ष असणार आहे. भाजपमधून बंडखोरी करत कंद यांनी अर्ज दाखल केलेला आहे. पुण्यामध्ये महायुतीकडून विक्रम काकडे तर महाविकास आघाडीकडून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पुणे विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज मंजूर होताच विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीतील सर्व नाराज नेते मंडळींच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केलेली आहे. सुरेश घुले यांच्या भेटीनंतर दीपक मानकर, विलास लांडे आणि रात्री उशिरा त्यांनी सुनील टिंगरेंची भेट घेतली. सुनील टिंगरे यांची नाराजी दूर झाल्यानं ते आज अर्ज माघारी घेणार आहेत. मात्र भाजपचे बंडखोर प्रदीप कंद यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊनही आपली भूमिका जाहीर केली नसल्यानं विक्रम काकडे यांचं टेन्शन वाढलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये सविस्तर बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहे. चंद्रकांत, खरं तर महायुतीमधील इतरांची जे बंडखोर होते त्यांची नाराजी तर दूर झालेली आहे. मात्र एकमेव भाजपचे बंडखोर प्रदीप कंद यांनी मात्र आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली आहे. त्यामुळे नक्कीच विक्रम काकडेंचं टेन्शन वाढलेलं आहे. आज नेमकं काय घडू शकते? होय, अगदी बरोबर आहे. खरं तर 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादीत झालेलं नाराजीचं महानाट्य उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं. ते राष्ट्रवादीनं शमवलं कसं तरी, म्हणजे सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन. पण आता भाजपचे जे एकमेव बंडखोर आहेत प्रदीप कंद, ते जे झेडपीचे अध्यक्ष राहिले, खरं तर पूर्वश्रमीचे राष्ट्रवादीचे आहेत, ते मुख्यमंत्र्यांना भेटून आले तरीही अद्याप ते आपली भूमिका जाहीर करत नाहीत किंवा माध्यमांचे फोन उचलत नाहीत. याचा अर्थ कुठं मैत्रीपूर्ण लढतीची तयारी चालली का आतून, याची शंका कुठंतरी सगळ्या पुण्यातल्या वर्तुळात बोलून दाखवली जाते. त्याच्यामुळं दुपारी 3 वाजेपर्यंत आपण वाट पाहूया. जर प्रदीप कंदांनी अर्ज माघारी घेतला नाही तर कदाचित ही महायुतीतली मैत्रीपूर्ण लढतही असू शकते. पण असं सांगितलं जातं की संजय काकडेंनी मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि विनंती केली, काही करून तुम्ही प्रदीप कंदांना समजावा आणि त्यांची माघारी घ्यायला हवं, म्हणजे जेणेकरून माझा मुलगा विक्रम काकडे जी इलेक्शन आहे ही बऱ्यापैकी मी सोपी होऊन जाईल. कारण तसंही महायुतीकडे मतं जर पाहिली जवळपास 800च्या आसपास आहेत आणि मवियाकडची मतं 50-60 म्हणजे 65च्या आसपास आहेत. त्यामुळे जर कंदांनी माघार घेतले तर ही बऱ्यापैकी एकतर्फी निवडणूक होईल. पण कंद काय करतात हे सगळ्यात महत्त्वाचं राहिला प्रश्न सुनील टिंगरेचा. सुनील टिंगरेच्या घरी रात्रीच विक्रांत काकडे जाऊन भेटले, त्यामुळे ते माघार घेणार आहेत. पण मवियाच्या उमेदवारांनी काकड्यांच्या उमेदवारीला आव्हान दिलेलं आहे, ते खोटी माहिती दिली म्हणून प्रतिज्ञापत्रात. त्याच्यावर हायकोर्टात जर सुनावणी झाली आणि त्याला जर सुनावणीच्या विरोधात निकाल लागला मग काकड्यांच्या विरोधात, तर म्हणून स्टँड बाय काकडे टिंगरेंचा अर्ज ठेवलेला आहे. पण काकड्यांना खात्री आहे की तो अर्ज फेटाळला जाईल. म्हणजे थोडक्यात काकड्यांना विश्वास आहे की आपली उमेदवारी कायम राहील. खरं तर काकड्यांचा इतिहास मोठा रंजक आहे. यांचे वडील म्हणजे संजय काकडे हे यापूर्वी म्हणजे काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या काळात अपक्ष खासदार सर्व पक्षांचा पाठिंबा घेऊन राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यावेळेसही मोठी चर्चा झाली होती. आणि आता त्यांचे चिरंजीव हे अचानक बाहेरनं राष्ट्रवादीत आले आणि सर्व प्रस्थापितांना बाजूला सारून त्यांनी उमेदवारी मिळाली. पार्थ पवाराचा त्यांना आग्रह होता. पण असंही बोललं जातं हे मुख्यमंत्र्याचे जर उमेदवार नाहीत ना, त्यामुळे ते आज 3 वाजता स्पष्ट होईल. जर कंदांनी उमेदवारी मागे घेतली तर समजलं जाईल की महायुतीचे उमेदवार आहे, अन्यथा हे लढत होऊ शकते. नक्कीच चंद्रकांत, आजच्या या संपूर्ण घडामोडींकडे लक्ष असणार आहे. दुपारी 3 पर्यंत हे सगळं चित्र स्पष्ट होईल.